आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे रमेश म्हात्रे जो मारकुटा नगरसेवक आहे त्याच्याबद्दलची। डोंबिवलीमध्ये डॉक्टर आणि परिचारकांना मारहाण केल्याप्रकरणी सध्या त्याला 3 ऑगस्ट पर्यंत आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। तसंच मारहाणीचं समर्थन कधीच केलेलं नाही आणि करणारही नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी यानंतर आता इतके दिवसांनी कठोर भूमिका घेतली। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला झाला होता। या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला। इतकंच नव्हे तर न्यायालयाने म्हात्रेला आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे स्पष्ट निर्देशही दिले होते। जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा देखील हायकोर्टाने दिलेला होता। आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला। पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार। हायकोर्टने सुमोटो याचिका दाखल करून घेऊन रमेश म्हात्रेंचे जे कोर्टाच्या खालच्या कोर्टाने आदेश दिला होता जामीनचा, त्याच्यावर स्टे ऑर्डर केली होती आणि आजपर्यंत सरेंडर होण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार रमेश म्हात्रे 3:30 वाजता विष्णुनगर पोलीस स्टेशनला सरेंडर झाले। त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं होतं। कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी 3 ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे। काय युक्तिवाद झाला या ठिकाणी? युक्तिवाद फक्त कोर्टामध्ये सरेंडर होण्याचा युक्तिवाद त्याने हायकोर्टचा आदेश होता, त्या आदेशाचं पालन रमेश म्हात्रेंजींनी केलेलं आहे। 22 तारखेला काहीतरी तुम्ही 22 तारखेला आम्हाला नोटीस आलेली आहे। आम्हाला आमच्या जामिनाच्या बद्दल आमचं म्हणणं तिथं 22 तारखेला आम्ही मांडणार आहे।